पिठले करण्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये अर्धा कप हरभरा डाळीचे पीठ घेतले आहे. यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून हे पीठ फेटून घेऊ. या पिठामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीने हे पीठ फेटून घ्यायचे आहे. या पिठामध्ये एकूण 2 कप पाणी टाकून हे मिश्रण मी व्यवस्थित फेटून घेतले आहे. आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेऊ. हे तेल गरम झाल्यानंतर अर्धा टीस्पून मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग, 7-8 बारीक चिरून घेतलेली कढीपत्त्याची पाने, त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून परतून घेऊ. कांदा थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये लसूण मिरचीची पेस्ट टाकून ती 2 ते 3 मिनिटं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊ. ही लसूण मिरचीची पेस्ट करण्यासाठी मी येथे 5 हिरव्या मिरच्या व 6 लसूण पाकळ्यांचा वापर केला आहे. कांदा व्यवस्थित परतून झाला आहे. आता यामध्ये पाव टीस्पून हळद, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊ. आता यामध्ये 2 कप पाणी टाकून घेऊ. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण हलवून घेऊ. आता या मिश्रणाला उकळी फुटल्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला जे पिठाचे मिश्रण आपण बनवून घेतले होते ते हळूहळू करून यामध्ये टाकून उन्हातल्याच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण एकदा हलवून घ्यायचे आहे. आता या मिश्रणाला उकळी फुटल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून घ्यायचे आहे. आता हे पिठले आपल्याला 10 ते 15 मिनिटं लो गॅस फ्लेमवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की येथे मस्तपैकी पिठले आपले बनवून तयार आहे. आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. हे पिठले थोडेसे पातळसरच असते, त्यामुळे तुम्हाला सेपरेट वरण करण्याची गरज भासत नाही. आता हे गरमागरम पिठले एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे पिठले तुम्ही भाकरी तसेच भातावर देखील घेऊन खाऊ शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.